हाय हॅलो नमस्कार, मी प्रिया पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर तुम्ही आता बघितलंच असेल की आज आपण बनवणार आहोत एकदम युनिक अशी गोष्ट। तुम्ही बीन बॅग म्हणू शकता किंवा जो काही फ्लोरल सोफा असतो तो जर आपण ऑनलाईन वगैरे घ्यायला गेलो किंवा दुकानात घ्यायला गेलो तर आपल्याला तो फारच महाग पडतो, अगदी हजारो रुपयाला तो आहे। तर तोच आपण घरी बनवणार आहोत, ते पण एकदम वेस्ट अशा गाऊनपासून, जो की गाऊन खराब झाला किंवा आपण अशा पद्धतीचे जे फीडिंग गाऊन आहेत ते काही काळ वापरतो त्याच्यानंतर वापरत नाही आणि ते तसेच पडून राहतात, तर त्याला आपण अशा पद्धतीने बीन बॅग त्याची आपण बनवणार आहोत। तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, जो काही आपला गाऊन आहे या ठिकाणी हा फीडिंग गाऊन आहे, त्याची चेन खराब झाली त्याच्यामुळे तो अजिबातच वापरता येत नव्हता, तसंच पडून होता। दिसण्यासाठी तो अगदी चांगला आहे, नवीन आहे, पण चेन फाटल्यामुळे तो काही वापरता येत नव्हता। तर त्याला अशा पद्धतीने उलटा करून घ्यायचा आहे, बघू शकता व्हिडिओत दाखवते त्याच पद्धतीने। आणि आपल्याला एक गाठ मारून घ्यायची आहे, छान पक्की गाठ मारा। आणि जर तुम्हाला गाठ नसेल मारायची तर तुम्ही रबर बँडचा सुद्धा या ठिकाणी वापर करू शकता, म्हणजे रबरने तुम्ही ते टाईट करून घेऊ शकता। तर अशा पद्धतीने आणि आता सरळ आपल्याला ते पुन्हा करून घ्यायचं आहे। आणि आता थंडी तर संपलेली आहे, उन्हाळा चालू झालेला आहे, त्यामुळे हे जाडे मोठे ब्लँकेट असतात त्याचा आपल्याला काहीच वापर होत नाही आणि ते ठेवण्याची पण पंचायत येते। तर आज आपण दोन गोष्टी एक सोबतच बघणार आहोत, जे की हे ब्लँकेट ठेवण्याचा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होणार आणि आपण त्याच्यापासून छान अशी बीन बॅग किंवा फ्लोरल सोफा बनवून पण तयार करणार आहोत। तर ज्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते तशाच पद्धतीने आपल्याला ब्लँकेट यामध्ये भरून घ्यायचे आहेत। तर तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढे तुम्ही जाड हे बनवू शकता। मी 2 ब्लँकेटचा या ठिकाणी वापर केलेला आहे आणि जो काही खालचा शेवटचा भाग आहे ना तो गोल गोल जरा फोल्ड करून आपल्याला घालायचा, म्हणजे पाठीमागच्या साईडने टेकायला छान आपल्याला ते असं होईल आणि त्याचा आकार सुद्धा छान येईल। आणि जर तुम्हाला याच्यामध्ये ब्लँकेट ठेवायचे नसतील तर तुमचे जुने काही कपडे, साड्या, मुलांचे कपडे, जे की आपण लहान मुलांचे कपडे फेकत वगैरे नाही, आठवणी असतात, तर असे कपडे आपण सांभाळून ठेवतो पण त्याच्यामुळे गर्दी पसारा खूप होतो, तर तसे कपडे सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये घालून ठेवू शकता, म्हणजे छान असं तुमची एक वस्तू पण बनवून तयार होते, पसारा पण होत नाही, दिसायला पण छान दिसतं। तर बघा ब्लँकेट अशा पद्धतीने मी 2 ब्लँकेट घातलेले आहे आणि अशा पद्धतीने त्याला आकार मी देऊन घेतलेला आहे, व्हिडिओ दाखवते त्याच पद्धतीने। आता साईड जो काही उरलेला भाग आहे खालच्या साईडचा छान असं कळ्या पाडून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला एक मोठ्या रबर बँडने मी या ठिकाणी सिक्युअर करून घेतीये। जर नसेल तर तुम्ही बांधून वगैरे घेऊ शकता किंवा दोरीने टाईट या ठिकाणी करून घेऊ शकता। आणि आतल्या साईडला आपल्याला टक करून घ्यायचा आहे। तर आपला हा फ्लोरल सोफा म्हणू शकता किंवा बीन बॅग जी आहे ती तयार झालेली आहे। अशा पद्धतीने थोडा हाताच्या साहाय्याने आकार द्यायचा आणि थोडंसं दाबून घ्यायचं, जेणेकरून ते दिसण्यासाठी खूपच छान दिसेल। तर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघत आहात मला कमेंट करून नक्कीच कळवा, जेणेकरून मला सुद्धा कळेल की माझी मेहनत कुठपर्यंत पोहोचलेली आहे। आता मुलगा स्कूलला गेलेला आहे त्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी बसून तर दाखवता येणार नाही, पण एक टेडी बेअर ठेवून दाखवते कशा पद्धतीने ते दिसतंय। तुम्ही मुलांना स्टडी करण्यासाठी किंवा बसण्यासाठी या ठिकाणी देऊ शकता, किंवा तुम्ही पण किचनमध्ये जास्त वेळ उभा राहून जर दमला असाल तर अशा वेळेस तुम्ही किचनमध्ये सुद्धा ठेवू शकता, म्हणजे थोड्या वेळ बसलं तर छान असा आराम होईल। आणि ब्लँकेट हे मऊ असतात त्याच्यामुळे कुठला त्रास पण होणार नाही, अजिबात टोचण्यासारखं याच्यामध्ये काही नाही, कारण गाऊन कॉटनचा आहे। जर तुमच्याकडे गाऊन नसेल तर मुलींचे जे फ्रॉक वगैरे असतात घेरचे किंवा अनारकली ड्रेस असतात आपले, त्यापासून सुद्धा तुम्ही हे बनवू शकता। तर तुम्हाला हे कसे वाटलेले आहे मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि माझी ही आयडिया तुम्हाला आवडली आहे का नाही ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका। आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा।